कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मराठा आरक्षणाचा लढा जो आहे तो आता कुठे येऊन पोहोचला आहे आणि आता तुमची पुढची भूमिका नेमकी कशी असणार आहे? आता 1 महिना झालाय, 4 मागण्या मान्य करतो म्हणलेल्या, अंमलबजावणी करतो म्हणलेल्या, तशातल्या 4 मधल्या 2 तर शासन निर्णय सुद्धा केला त्याने। शिंदे साहेबांच्या समितीला मुदतवाढ दिली आणि 3ही गॅझेटियर, हैदराबादच्या गॅझेटियर्स तीही त्याची अंमलबजावणी करतो असं सांगितलेलं आहे। परंतु शिंदे साहेबांची समिती राज्यात काम करत नाहीये। नोंदी सापडलेल्या असून प्रमाणपत्र दिले जात नाहीत, व्हॅलिडिटी सुद्धा जाणून बुजून दिल्या जात नाहीत। मूडी लिपी अभ्यासक नाहीयेत, फारसी उर्दूचे अभ्यासक नाहीयेत। मात्र ही कमतरता 100% सरकारनं मनुष्यबळ देऊन सगळे कक्ष स्थापन सुद्धा करणं गरजेचं आहे आणि नोंदी शोधायचं काम सुरू केलं पाहिजे। लोकांचे मन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हे कधी जिंकतील मन लोकांचे की लोकांना काम दिसल्यावर। मुदतवाढ दिली फक्त नादी लावायपुरतं असं नको। शिंदे समितीनं काम केलं पाहिजे, नोंदी शोधल्या हे आपल्या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून बाहेर आल्या कोण पाहिजे। जसे की पाठीमागं शिंदे साहेबांच्या काळात 57 लाख नोंदी मिळालेल्या हे वेळोवेळी दाखवलं जात होतं की इतक्या लाख मिळाल्या, तितक्या लाख मिळाल्या। मग आता मुदतवाढ फडणवीस साहेबांना दिली, आता नवा अंक सुरू झाला। मग मुदतवाढ जर फडणवीस साहेबांनी दिली तर समितीनं किती नोंदी शोधल्या मुदतवाढ दिल्याच्या नंतर? म्हणजे जास्तीच्या किती शोधल्यात, कोणत्या जिल्ह्यात शोधल्यात, प्रमाणपत्र किती वाटप झाले, व्हॅलिडिटी देतात का, त्याला मनुष्यबळ आहे काय, हे फडणवीस साहेबांनी बघायला पाहिजे ना। नुसतं मुदतवाढ दिली आणि विषय सोडून दिला, याने लोकांचे मन जिंकता येत नाही, तर रोष वाढतो। राहिला दुसरा विषय, शासन निर्णय तुम्ही गॅझेटियरचा केलाय, ते गॅझेटियर तुम्ही हैदराबादचं गॅझेटियर, सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं हे गॅझेटियरची अंमलबजावणी या अधिवेशनात करणार आहेत का? आम्हाला वाटतं ह्या अधिवेशनात होईल, कारण तात्काळ शब्द वापरलेला त्यांनी, लगेच तातडीनं करतो। मग तरी 1 महिना झालाय, बघतो मग पुढची दिशा कळेल त्यांना पुढची दिशा नक्की कळत। आंदोलन कसं असतं आणि कसं घेरलं जातं मग चारी बाजूनं हे त्यांना कळत। कारण मुख्यमंत्री असतील किंवा सगळे आमदार मंत्री असतील यांना प्रश्न विचारणार आहेत लोक, आता तुम्हाला मोठं केलं आम्ही मतदान देऊन, कारण मराठ्यांच्या मताशिवाय राज्यात सत्ता येऊ शकत नाही आणि फडणवीस साहेब मराठ्याशी गद्दारी बेमानी करणार नाही, मराठ्यांशिवाय येऊ शकत नाही। मग गावागावात त्यांच्या आमदाराला मंत्र्यांना आता लोक प्रश्न विचारणार आहेत, तुम्हाला मतं देऊन आम्ही मोठं केलं, आमचे लेकरं मोठे होणार, त्या आरक्षणाचं तुम्ही काय केलं, अधिवेशनात आरक्षणाची अंमलबजावणी का केली नाही, या मागणीवरती आम्ही ठाम आहेत। आणि मराठा आणि कुणबी एकच आहे ह्या मागणीवर सुद्धा आम्ही ठाम आहे। आम्हाला तोच कायदा पारित पाहिजे।